नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल फोर्ट अँड टेम्पल ट्रॅव्हलर स्वरामध्ये। आज आम्ही आलेलो आहोत रतनगड फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी आणि सोबतच आम्ही पाहणार आहोत अमृतेश्वर मंदिर, जे खूप जुन्या काळातलं मंदिर आहे असं म्हटलं जातं। रतनगड हे जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल किंवा व्हिजिट द्यायची असेल तर जर तुम्ही मुंबई, नाशिक, पुणे ह्या साईडने जर येत असाल तर मुंबईहून येत असताना तुम्ही कसारा, इगतपुरी ह्या मार्गे तुम्ही भंडारदराला पोहोचून रतनवाडी या गावात पोहोचू शकता। नाशिकवरून येत असाल तर मग तुम्ही नाशिक आणि पुण्याहून येत असाल तर तुम्ही डायरेक्ट संगमनेर, अकोले या मार्गे तुम्ही भंडारदरा आणि रतनवाडी ह्या गावात पोहोचू शकता आणि इथून तुमचा ट्रॅक सुरू होऊन जातो। रतनगडमध्ये तसं तुम्हाला कॅम्पिंग करण्यासाठी भरपूर लोकेशन्स आहेत आणि भरपूर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही अवेलेबल असतील, पण आम्ही जिथे स्टे केला होता ते आहे शंकर पेडणेकर यांचा आणि खरंच त्यांची सर्विस खूपच छान आहे आणि एकदम घरगुती आहे। ते दादा पण खूप मनमिळाऊ आणि खूप मोकळे आहेत। त्यांचं जेवण पण खूप सुंदर आणि चविष्ट असतो। तर नक्कीच तुम्ही जेव्हा कधी रतनवाडीला आणि रतनगडला व्हिजिट द्याल तर नक्कीच शंकर दादा यांच्याकडे स्टे करा। मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे। तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण जर तुम्हाला दिसत असेल, एकदम रम्य असं वातावरण आहे। धूक आहे सगळीकडे, हलकं पाऊस चालू आहे, कंटिन्युअसली इथे पाऊस चालू आहे आणि मॉन्सूनमध्ये जर तुम्ही व्हिजिट कराल तर खरंच इथलं जे वातावरण आहे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही, एवढं असं रम्य आणि सुंदर वातावरण तुम्हाला दिसणार आहे। पण जर मान्सूनमध्ये तुम्ही आलात तर एक काळजी नक्कीच घ्या की काही ॲक्सिडेंट होता कामा नये, याच्यासाठी तुम्हाला काळजी घेणे अत्यावश्यक आहे। कारण मान्सूनमध्ये भरपूर काही ॲक्सिडेंट्स होतात, पाय घसरणे किंवा कुठून तरी काहीतरी लँडस्लाईड होणे किंवा ओव्हरफ्लो होणे, ह्या अशा ठिकाणी ह्या सगळ्या अशी दाट शक्यता असते। त्यामुळे आपली काळजी नक्कीच घ्या। जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचा हा ट्रॅक खूप मेमोरेबल होणार आहे। तर चला व्हिजिट करूया आपण ह्या ट्रॅकला। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत रतनगड ह्या ट्रॅकसाठी। सध्या आम्ही आहोत अमृतेश्वर मंदिराकडे। आमचा पूर्ण ग्रुप आलेला आहे, काही मेंबर्स आमचे गेलेत पुढे, एक मैत्रीण इथे आणि 2 मेंबर इथे। हे जे प्रत्येक मंदिरासमोर असतं, जिथे शक्यतो स्नान किंवा हातपाय धुण्यासाठी जे कुंड बनवलेलं असतं त्याला आपण पुष्करणी म्हणतो। हे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये असतंच। तर सुरुवात करूया आपण आजच्या रतनगड ट्रॅकसाठी। आज दिनांक 20 जुलै 2025, आत्ताशी वाजले 8:30 आणि आम्ही आमच्या ट्रॅकला सुरुवात करतोय। पाहूया किती वेळ लागतंय। आजचं वातावरण एवढं भारी आहे, ऊन नाही, पूर्ण धूक, सगळीकडे धूक। तुम्हाला रतनगडला कुठे आणि कसं पोहोचायचं आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे। अमृतेश्वर मंदिरला आपण पाहणी केलेलं आहे। तर हे पहा मित्रांनो, हे आहे अमृतेश्वर मंदिर। ह्याचं बांधकाम तुम्ही बघू शकता, खूप जुनं, ॲटलिस्ट 1200 ते 1300 वर्षापूर्वीचे, म्हणजे 12वी-13वी इसवी सनांचे। आणि पूर्ण जे बांधकाम आहे ते हेमाडपंथी बांधकाम आहे। एवढं सुंदर नकाशी इथे केलेली आहे, एवढं बारीक कोरीव काम, आणि आजही हा मंदिर पूर्णपणे असं साबूत आहे। ह्याचं कोरीव काम तुम्ही बघू शकता। हे पहा, एकदम क्लोजअप मी दाखवते आहे, किती सुंदर आणि किती मस्त हा बांधकाम आहे। आजच्या काळात हे सगळं करणं म्हणजे अशक्य, आणि पहिले हे सगळे कामं केले ते पण विदाऊट एनी मशिनरीज, विदाऊट एनी टेक्नॉलॉजी। किती कमाल म्हणायची त्या लोकांची, ज्यांचं हे असं काम होतं आणि ज्यांच्याकडे ही अशी कला आणि कौशल्य होतं। हे पहा, हे अमृतेश्वर मंदिरातली जी शिवपिंड आहे हे पूर्णपणे पाण्यात असते आणि ह्याचे दर्शन आपल्याला असेच घेता येतील, कारण गेट जे आहे ते उघडं ठेवत नाही। पहा, असं आता आपण निघालोय रतनगड ट्रॅकसाठी। सुरुवात आवर्जून नक्कीच पहा, पूर्ण डिटेल तुम्हाला याच्यात देण्यात येईल। जरी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये ड्रोन शॉट नसले तरीही तुम्हाला माहिती पूर्ण देण्यात येईल।
हे बघा, हा असा पूल आणि ह्या शेताच्या वाटेने आपल्याला आता इथून जायचंय. हे पहा, अशी वाट आहे. इकडनं आपल्याला जायचंय. रस्त्यात आपल्याला भरपूर काही दिसणार आहे. बघू काय काय ॲडव्हेंचर होतं आणि आपण काय काय एक्सप्लोर करतोय. हे पहा, हे असे सुंदर नजारे आणि सुंदर व्ह्यू तुम्हाला बघायला भेटणार आहे. आमची अर्धी टीम गेली आहे पुढे आणि मागे. सगळीकडे हिरवळ, मॉन्सून सीझन, मस्त रात्री पडलेला पाऊस. असं पाण्यातनं जावं लागतंय. मॉन्सूनमुळे तुम्हाला ही मजा मात्र नक्कीच घेता येणार आहे. शूज भिजले तरी चालतील, पण मजा मात्र जायची नाही. रुद्राक्ष, झालं, संपलं काम, झाले. नर्स गीताताई, भिजले बूट माझे, भिजले. व्हेरी गुड, भिजलेच पाहिजे. हे आमचे रनर अर्चना ताई, ऋतू, आमचा पूर्ण ग्रुप. हे आमचा विनर्स चालले पुढे पुढे. तर झाली एकदाची ट्रॅकची सुरुवात. बघू किती वेळ लागतोय. ओ रनर मॅडम, ट्रॅक चढाई आहे, आरामाने जा. आमचे मॅरेथॉन रनर आहेतच पुढे. दोघेही जोडी मॅरेथॉन विनर्स आहेत. पण आमचे जे उज्ज्वला ताई आहेत, हा पहिला ट्रॅक करतायत आयुष्याचा त्यांचा फर्स्ट ट्रॅक म्हणजे रतनगडचा ट्रॅक. ते पण आमच्यासोबत मेमोरेबलच होणार आहे. बघू त्यांचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स काय म्हणतो. नक्की पूर्ण करू, अपेक्षा अशीच आहे. रतनगड हा ट्रॅक करताना अगोदर रतनवाडी ह्या गावात पोचावं लागेल. नाशिक, पुणे, मुंबई इथून तुम्ही डायरेक्ट रतनवाडी भंडारदरा पोहोचू शकता. आणि त्यानंतर कॅम्पिंगचे भरपूर सोयी आहेत. कुठे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. रतनगड हा ॲक्च्युली फेमस आहे करवीच्या फुलांसाठी आणि सोनकीच्या फुलांसाठी. करवीचे फुलं हे 7 वर्षांनी एकदा येतात. सोलन तिथूनच गेलेत का? पण सरळ नका टाकू, वाकडे टाका पाय, आडवे. काय स्टिक नकोय? उज्ज्वला ताई पळा, भाऊ आला. आपल्याला जर सोनकीचे फुलं दिसले तर आपण नक्कीच बघू. करवीचे फुलं 7 वर्षांनी एकदा त्या गडावर दिसतात. शक्यतो आपल्याला ते झाड आणि फुलं दिसणार नाही. तरी पण आपण आपली मजा मस्ती करत जाणारच आहे. हा ट्रॅक आम्ही आमच्या एन्जॉयमेंटसाठी करतोय, काही माहितीसाठी करतोय आणि हे झालंच पाहिजे. आयुष्य हे फक्त खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी नसतंच. माझ्या माहेरची वाव, हे बघा आमच्या या ट्रॅकिंग मध्ये आमच्या फर्स्ट ट्रॅकर जे आहेत उज्ज्वला ताई, त्यांना त्यांचे मैत्रीण भेटलेले आहेत. आपलं नाव? माझ्या बहिणीची. ओके, तर तुम्ही सुद्धा ट्रॅकिंगला चाललेले आहेत. बघूया. ओके बाय बेटा. वा, उज्ज्वला ताईंना अतिशय आनंद झालेला आहे.
त्यांना त्यांचे माहेरचे लोक भेटले म्हणजे या ठिकाणी आनंद गगनात मावत नाही. बरोबर बरोबर. आता डबल एनर्जीने आमचे उज्ज्वलाताई पुढे पुढे जाणार आहेत. तर मित्रांनो परत एकदा हा लोकेशन पहा मस्त. आता आपण असं परत पाण्यामधून जाणार आहोत. रतनगड हा मिनिंग होतो रत्नांचा गड, द फोर्ट ऑफ ज्वेल्स. थोडीशी आपण हा हा माझे तर शूज थोडे सुकले की परत वल्ले होतात. हा ना यार, पण ठीक आहे, आली मज्जा भरपूर. पाण्यात शूज काय भिजतात ते. वाव. इथून सांभाळून या बरं का, इथं खूप शेवाळे. शंकर भाऊ, आम्ही तुमची पण डिटेल्स देणार आहोत. जर कोणाला या रतनगडवर विजिट करायची आहे तर प्लीज नक्की शंकर भाऊंना कॉन्टॅक्ट करा. शंकर भाऊ, तुमचं एकदाचं पूर्ण नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंतर सांगतो. चालेल चालेल. काय या लोकांची स्पीड आहे, काय करावं ही जनरेशन. मॅरेथॉन वाल्यांचं बरं आहे, पण बाकींचं काय करायचं. चालत नाही, पाय उठत नाही. ते बघा, तो बघा आमचा ग्रुप. अरे कॅम्पिंग वाले दादा दमले. ते म्हणे असे जर चालले तर 8-9 तास लागतील. व्ह्यू बघा सुंदर. छोट्या छोट्या मासोळ्या, छोट्या छोट्या मछली आपल्याला दिसलेल्या आहेत इथे. पहा हा असा व्ह्यू, पूर्ण जंगल. हे आमचे हे एन्जॉय करतोय आम्ही हा रतनगड ट्रॅक. पूर्ण जंगल सफारी, पूर्ण जंगल, मॉन्सून, एकदम भारी. डायलॉग सांगतो तो बोलायचं कटकट. झूमेंगे हम, गाएंगे हम, नाचेंगे हम डिस्को डांडिया. झूमेंगे हम, गाएंगे हम, नाचेंगे हम डिस्को डांडिया. लोक असे गड किल्ल्यावर आल्यावर हे असं बॉटल, कचरा, वेफर्सचे पॅक हे असे टाकून जातात. म्हणजे निसर्ग जपणं हे त्यांच्या रक्तातच नाहीये. आपण हे काम केले पाहिजे. आणि ह्या जंगलात आम्हाला भेटलेला श्रीकृष्ण. मित्रांनो, अशा गड किल्ल्यावरती प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या पाण्याच्या बॉटल, असा कोणताही कचरा करू नका. ही गड किल्ले ही आपली, गड किल्ल्यांचा अपमान हा आपला महाराष्ट्राचा अपमान आहे. खरंच हे असे कृत्य करू नका. या निसर्गाचा आनंद घ्या, ज्ञान वर्जित करा, पण हे असलं कृत्य करू नका जेणेकरून आपल्यालाही लाज वाटेल. मित्रांनो, रतनगडचा हा ट्रॅक करताना दिशाभूल होण्याची भरपूर शक्यता असते. जेणेकरून इथे लोकांनी आपल्या मदतीसाठी असे काहीतरी मार्किंग करून ठेवलेले आहेत. काहीतरी झाडांफांद्यावर कपडा बांधणे, काहीतरी मार्किंग करणे, ते पेंट किंवा काही अशा काही वस्तूंनी त्याने मार्किंग केलेले आहे, जेणेकरून आपली दिशाभूल होऊ नये. अशी जर मार्किंग तुम्हाला दिसली त्या मार्किंगच्या मार्गाने चला, जेणेकरून तुम्ही रस्ता चुकणार नाही आणि व्यवस्थित तुमचा टाईमही वाचेल आणि एनर्जीसुद्धा. तर खास करून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आम्ही पोचले दुसऱ्या टप्प्यावर. हे इथं बसलेले आहेत काका मावशी. आपलं नाव? शिवराम सकाराम जडे.
शिवराम सखाराम जडे यांच्या जर तुम्ही दुकानावर पोहोचलात तर इथं हा एक सेकंड पॉइंट असा आहे की इथून तुम्हाला दुसरा एक रस्ता दिसतो हरिश्चंद्रगडकडे जाणारा. इथं तसे स्टोन्स काय म्हणलेत का? अच्छा, रतनगडावरची राजांच्या काळातली बाजारपेठ. ओके. हे महाराज आपले शिवाजी महाराजांचे या ठिकाणी गडावरची बाजार या ठिकाणी भरला जायचा, म्हणजे याला बाजारपेठ म्हणलं जाईल रतनगडाची. बाजारपेठ केलं का राजा इथून घोडे पुण्याला जायचे. अच्छा. या ठिकाणी बाजार केल्यानंतर राजे घोड्यावरनं पुण्यासाठी प्रस्थान करायचे. तर मग हा एक पॉइंट असा आहे जिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, कारण हा जो वे समोरचा तुम्हाला दिसतोय जिथे दगड लावलेले आहेत आणि वरती हे बोर्ड आहे हरिश्चंद्रगडकडे जातो आणि इथं बोर्ड आहे हा जातो रतनगडकडे. तर आम्ही आज ट्रॅक करतोय रतनगड, तर आम्ही जाणार आहोत थेट ह्या रस्त्याला. ओके, अजून आम्ही तुम्हाला पुढचे व्ह्यू दाखवणारच आहेत. तर चला जाऊया. हा काय हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी हा बाजारपेठेमध्ये काही निशाणी ठेवल्या आहेत जे आपल्याला या ठिकाणी दिसेल. बरोबर. 5/1 अशा सर्व निशाणी तुम्हाला हरिश्चंद्रगडावर जाताना रस्त्यामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी या भेटतील. इथं आल्यानंतर आमच्या भाऊंच्या इथे तुम्ही लिंबू पाणी, मक्याचा बुटा, थोडासा आराम, लागणारं थंड पाणी भाऊंकडे इथं मिळेल. आणि अतिशय महत्त्वाची अशी एक गोष्ट की तुम्ही आले गडावर तरी तुम्हाला आमच्या भाऊंकडे फोनपे करण्याची सुविधा या ठिकाणी आहे, उपलब्ध आहे. गडावरती किंवा कोणत्याही नेटवर्क आणि रेंजचा खूप इश्यू असतो आणि सर्वजण कॅश कॅरी करत नाहीत पावसाच्या दिवसामध्ये, तर पेमेंटचा काही इश्यू होतो. परंतु भाऊंनी या ठिकाणी फोनपेची सुविधा केली आहे. तर नक्कीच इथे फोनला रेंज असणार आहे. तर चला बघूया पुढे अजून काय काय भेटतंय. दमलोय राव. नो नो नो, सुरुवातीला मध्ये पळाले ना त्यामुळे तुम्ही लवकर थकले नाही. चाललंय आपलं सावकाश हळूहळू. रनिंग ट्रेट नाहीये. आम्ही कुठे रनिंग करतो, आपण नाही मॅरेथॉनवाले. तर दुसरा टप्पाही आपण पार केलेला आहे. आता जाऊ आपण पुढे. हलका हलका असं बौछार, बारिश की बौछार, बूंदों की बौछार चालू है. मज़ा आ रहा है. हा पहा मित्रांनो, मस्तपैकी पाऊस सुरू झालाय. साबण आलोय पूर्ण धुक्यात. हलका हलका पाऊस चालू आहे. खूप जय महादेव महादेव. एक डायलॉग, लकड़ी 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 ने दिख रही, लकड़ी चलो भगाव. सुरुवात झाली आपल्या या ट्रॅकला. नाही नाही म्हणलं तर हे आमचे लेडीजचे कॅप्टन आणि हे जेंट्सचे कॅप्टन यांच्या सहकार्यातून आमचा ट्रॅक होतोय. आणि दोघं फार छान आहेत, प्रेमळ आहेत, पण भांडण लावून देण्याचे लय लवकर लवकर कामं करता. ही बाई लाडाची सुरफनका बहीण आणि हे मै दाजी. जय जय शिवाजी, जय शिवाजी. पहा पहा नजारा. रतनगड हे फेमस आहे करवी आणि सोनकीच्या फुलांसाठी.
करवींचे फुलं हे 7 वर्षांनी एकदा ह्या गडावर दिसतात आणि सोनकीचे फुलं शक्यतो तुम्हाला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर ह्या महिन्यात दिसतील. पण आम्हाला हे दोन्हीही फुलं आता यावर्षी दिसलेले नाही आहेत, कारण करवीचे फुलं नेमकेच 2 वर्षापूर्वी उमललेले आहेत. करवीचे फुलं हलके पर्पल कलरचे असतात आणि खूप सुंदर असतात. सोनकीचे फुलं हे पिवळेसर असतात आणि तुम्हाला ऑक्टोबरमध्ये नक्कीच दिसतील. जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये व्हिजिट द्याल तर नक्कीच तुम्हाला ते फुलं इथे दिसतील. दुसरं म्हणजे रतनगड हे शिवाजी महाराजांचा एक आवडता गड होता. हे इथे विश्रांती घेण्यासाठी अधूनमधून व्हिजिट द्यायचे. आम्ही आता ऑलमोस्ट 80% ट्रॅक केलेला आहे. फक्त आता आम्हाला पायऱ्या चढायच्या आहेत आणि आम्ही थेट पोहोचणार आहोत रतनगड फोर्ट कडे आणि वरचा आम्ही नजारा तिथे पाहणार आहोत. तिथे आपला नैसर्गिकरित्या जे पर्वतावर झालेला एक होल असतो ते पण आपल्याला तिथे बघायला भेटणार आहे, ज्याला मराठीत निळे असे म्हटलं जातं. तर तेही आम्ही व्हिजिट करणार आहोत आणि तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. ह्या गडावर तुम्हाला रत्नादेवीचे मंदिर बघायला भेटेल. तर मग फ्रेंड्स, शेवटी आम्ही पोहोचलोय रतनगडावर. खूपच छान असं इथलं दृश्य आहे, जे तुम्ही व्हिडिओमध्ये नाही पाहू शकणार, पण खरंच जर तुम्ही इथे ॲक्च्युअल व्हिजिट दिली तर मग टक्के तुम्हाला हे अनुभव येणारच आहे. ओय, तिथनं कुठून जात आहे? बस बस, खाली नका जाऊ. बस राजे. हा बघायचा असा पाण्याचा कुंड, गोड पाण्याचे कुंड. काळात केलेली त्यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येईल. याही काळामध्ये राजांनी पाण्याची सोय एवढ्या उंच कडावरती करून ठेवली होती. याचा विचार करा की राजांची दूरदृष्टी किती असेल. त्या काळामध्ये राजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्यावरती असणाऱ्या मावळ्यांना वर्षभर लागणारी शिदोरी आणि वर्षभर लागणारा सगळा फौज पाटा इथे जमा करून ठेवलेला होता. असं अद्वितीय मॅनेजमेंट राजांनी आम्हाला हे बघितल्यावर कळालं की राजे हे खरंच एक दैवशक्ती होते. धन्यवाद. तर फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलोय प्रवरा नदी ह्या नदीच्या उगमस्थानाकडे. हे जे तुम्हाला दिसतंय हे प्रवरा नदीचं उद्गम स्थान आहे. या ठिकाणी निघत होऊन तो अमृतेश्वर महादेव मंदिर आहे, इथे निघतो इंडीच्या जवळ प्रवरा नदी तिथे तो निघतो. आणि हा जो आहे रतनगडावरती असलेला प्रवरा नदीचा उगम. हे रत्नाई आईचं मंदिर एक इथे आहे. तर मित्रांनो, असा मोस्टली आम्ही हा ट्रॅक ऑलमोस्ट कंप्लीट केलेला आहे. आम्ही आलो आहे टॉप ऑफ दी मोस्ट या गडावर आणि असे एकदम मस्त जंगलातून आम्ही जातोय. सगळीकडे पूर्ण असं घनदाट जंगल आहे, धुकं आहे. खूप मस्त असा नजारा आहे, जे तुम्हाला फोटोमध्ये दाखवणं शक्य नाही आहे. हे पहा, हे आहे नॅचरल छिद्र, जे झालं आहे हवेचे प्रेशरमुळे, ज्याला आपण निळे असे मराठीत म्हणतो. इथे हवेचं खूप जोरात प्रेशर आहे. तर आम्ही उतरतोय आता खाली. अशी आमची पूर्ण जे ट्रॅक आहे ते झाली आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप मजा घेतली आम्ही ह्या अशा रम्य ठिकाणची. तुम्हीही नक्की व्हिजिट द्या. शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की पहा आणि जर काही चुकलं असेल तर प्लीज मला नक्की कळवा. मला कमेंटद्वारे मला हे सगळं कळवत चला. खूप कमी एडिटिंगमध्ये मी हे व्हिडिओ पोस्ट करत आहे, तर प्लीज काही कमतरता राहिली असेल तर तुम्ही मला नक्की कळवू शकता कमेंटद्वारे. आणि माझ्या पुढच्या पोस्टसाठी तुमचे बेस्ट लक्स माझ्यासाठी खूप गरजेचे आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, हे पायऱ्या चढताना आणि उतरताना सुद्धा. तर प्लीज व्हिजिट अगेन. थँक्यू सो मच.